अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी कृपामृत या पोथीचा हा अध्याय 31वा। अध्याय 31वा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः। अक्कलकोटचे शहाजी नृपती, ज्यांना आप्पासाहेब भोसले म्हणती, त्यांचे राजवाडे तो कोणी म्हणती पिशाच संबंध बाधा असे, ती बाधा भावी निवारण आणि पुत्रसंतान भावे दीर्घायू प्रमाण म्हणून त्रिविक्रम यतीसी पाचारण करुण आणि प्रज्ञापुरी त्यांचे यथासांग महापूजन करवनी ब्राह्मण समाराधन महिवरीस यतिश्रेष्ठास संतोष होऊन प्रसन्न मन करविले। मग नृपवरा त्रिविक्रम यती वदती सर्व बाधा होईल प्रशांती, शूर उदार चतुर पुत्रसंतानी निश्चय होई यशस्वी, आपले महत् भाग्य मुख्य कारण थोडे दिवसात अवतार पूर्ण परमहंस यतींद्र नारायण येतील आपल्या ग्रामात, ग्रामोग्रामींच्या गणित जन येथील कराव्या नित्यदर्शन, जाणावे सत्य सत्य त्रिवचन, संशयलेशने धरावा काही शिष्य त्रिविक्रम यतींच्या समागमी, त्यात होते एक रामचार्य नामे जमखिंडीकर वैदिक विप्रप्रेमी वसत होता सन्मार्गी, नित्य तीर्थप्रसाद द्यावयास यतीने ठेविले रामचार्यास, नंतर त्रिविक्रम यतिवर्यास नृपरे आनंदे बोळविले। पुढे काही दिवसानंतर श्रीमद परमहंस पूर्ण ब्रह्मावतार अक्कलकोटी दत्त दिगंबर जगदुतार्थ पातले लीला विग्रही भक्तवत्सल स्वेच्छाचार्य संचरित कृपाल अनेक शुद्ध जनांवरील निर्मल प्रसादानुग्रह करते ते रामचार्य झाले राजाश्रित, पत्नी गयाबाई शास्त्राचारयुक्त तत्पर सदा असे पतिसेवेत, उभयता कुलीन सज्जन हो यासी कन्या संतती असून झाले नव्हते पुत्रसंतान, म्हणती पोक्त वयात आता पुत्ररत्न कैसे होया मासी, परिस्वामी राज कृपे करून गर्भिणी झाली आचार्य पत्नी, माहेरी भेटावयात जाऊन राखिली गयाबाई ती। नंतर एक मुहूर्तात शुभपत्र आले की रामचर्यासी लादला पुत्र, स्वामी समर्थांचे लीला विचित्र हे पत्रदायक ऐशी गणपती सारखा ठेंगणा, स्वरूप सुंदर पुत्र देखणा, कृष्णाचार्य नामे जाणा, गृहस्थाश्रमी वर्तत असे। औरंगाबाद येथील चावल दरवाजाजवळ हिंदुस्थानी ब्राह्मण वसती सबल लालासाहेब नामाचे, त्यास हैदराबादेस योग्य नोकरी होती निजाम सरकारचे पदरी। काही दिवस गेली यावरी कुष्ठ दुर्धर उद्भवला, रोग उद्भवला, पूर्वयात तेणे लालासाहेब झाले उद्विग्न चित्त, व्यापार धंदा काही नावडत हे नामांकित गृहस्थ, हे परिसुनी लालासाहेब निघाले अक्कलकोटी क्षेत्री पातले शेख नुरुद्दीनच्या दर्ग्यात बसले होते तेव्हा जगद्गुरु लालासाहेबांनी घातला नमस्कार, तो वदती स्वामीरा योगेश्वर आमच्या गाईस माऱ्या क्रूर उठला होतासी काय रे, पोचले अंतरीची खून लालासाहेब उभे लज्जित वदन, वदती आपण साक्षात आदी नारायण शरणागत अशी सांभाळा, आपले दयानुकूल सर्व आहे गृहस्थाश्रमाचे वैभव, परंतु कुष्ठरोगी व्याकुल जीव जागला समर्थ प्रभुराया। इतक्यात चोळप्पा प्रियभक्त आणि श्रीपाद भट अनंत यांनी लालासाहेबांचे वृत्त विनयपूर्वक निवेदिले। मग अज्ञापती दत्तात्रेय मुनीश्वर श्वानांचे घालावे अन्न नीर, अमृत वचन ऐकून क्षिप्र संतोषित झाले, आज्ञेनुसार नित्यनेमी श्वानांची भोजन घालिती प्रेमी। थोड्या दिवसात ऐशाक्रमे कुष्ठ गेला समूळ, हैदराबादेसी लालासाहेब गेल्यावर आरोग्य स्वच्छ झाले कर, बुद्धिमान झाले पुत्रपौत्र स्वामी समर्थ कृपेने। सर्व देशातील थोडे बहुत जन येती अक्कलकोटात, विशेष करून मुंबईचे भक्त वारंवार येती जाती, सर्व जातींचे सर्व ठिकाणाचे जननित्य येऊनी निज कल्याणाचे धर्मार्थ काम मोक्षप्राप्तीचे उलगडे घेती करूनी, असो मुंबईचे सावकार भाऊ रसूल नामक थोर अक्कलकोटासी पातले सत्वर दर्शनोत्सुक गृहस्थ, ते समय विरूपाक्ष मोद्याचे गृही निस्संग निर्मोह निर्ग्रही दत्तात्रेय स्वामी लोकानुग्रही सहज अस्तित्व होते हो, साष्टांग दंडवत घालून योगीराज चरणी नमून महत् कार्य घडले म्हणून भाऊसाहेबे केलेजी पाद प्रक्षालन पूजन नैवेद्य सांग ब्राह्मण भोजन करुणी म्हणे मी सत्यत्वे देईन रौप्य मुद्रिका शतद्वय, पुरुषोत्तम यतींच्या समक्ष चोळप्पा सराफाचा प्रत्यक्ष मुद्रिका पाठवणी देतो, ऐसे विरूपाक्ष मोदी समोर सांगितले। भाऊ रसूल धनिक प्रख्यात गेले मुंबई समकबरत, निमग्न झाले प्रपंचात मुद्रिकांचे स्मरण नसे, ऐसे जाणून यती नायक पहावे म्हणती परीक्षा कौतुक, वेश धरून चमत्कारिक जगन्नायक मायावी, सावकार दारी संरक्षक उभे असती भृतलोक, सावकार आज्ञेविन कोणी एक सदनात जाऊन देती, नंतर 3 वर्षांचे बाल स्वरूप धरून ते जगतपाल, प्रवेशले सदनी कोमल बाल भाषणे करूनी, भोजनी वसया पाठ मांडिले प्रत्येक ताट, नाना पक्वान रसभरीत दाट, सिद्ध झाले पाहुनी त्या गडबडी देखुनी बालक, सावकारासी वाटले कौतुक, भोजनासी बसले तात्कालिक, वदती हे लेकरू कोणाचे, इतक्या आत येती रूप धरून जगद्गुरु विराजले सिंहासनी, वदती सावकारा लागुनी मोक्षदानी बिनाकी, आमच्या रौप्य मुद्रिका 2 शब्द देतोस किंवा नाही निश्चित, ऐसे वदुनी नारायण अच्युत अंतर्धान पावले। सावकार भाऊ रसूल तयाची वाटले भारी नवल, इतरांनी समक्ष कोमल पाहिले बालकाचे यतिरूप, भाऊ म्हणती सकलांची अक्कलकोटचे परमसन्यासी साक्षात परमेश्वर आम्हासी जागृत केले दर्शने, आम्ही विषयी दुष्टमदांड क्षमा करून आमचे अपराध कृतार्थ केले दर्शने आगाध, ऐसे म्हणून निघाले सहकुटुंब भाऊ रसूल संगे घेऊन फलपदार्थादी विपुल, लोह मार्गे आले तात्काळ अक्कलकोटी पेठेत, ठाकूरदास बुवा सहित घाली ती साष्टांग दंडवत, मुखे गर्जती श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। मुद्रिकांसह वस्त्रालंकार रुचिर
पदार्थ फलेमधुर अर्पुनी करती वारंवार नमस्कार प्रार्थना यतिवरे वदती कारे सावकारा भोजनी न भटले भोजन करा अतिथी अभ्यागदासी थारा ग्रासाचा देखील देवविना भाऊ म्हणण्यासपासून निरंतर आल्या अतिथीचा नीर देत जाईन हो दत्त दिगंबर आज्ञा तत्पर वर्तेन मग रुद्राभिषेक विप्रसंतर्पण करून तो शौल उमारमण स्वीकारून आज्ञा प्रसाद जाण मुंबई साले परतुनी ज्यांचे सद्देश गायन करिता खचित होय सर्व संकट बंद मुक्तता श्रोती परिसावी यथार्थ कथा शुद्ध चित्ते करुनी मोगलाई प्रांती जोगाई आंब्या नजीक ग्राम असे केज नामक तेथे राहणारे गृहस्थ युक्त लौकिक ऋग्वेदी ब्राह्मण जातीचे महारुद्र देशपांडे नामाभिधान यांची बंधुत्रे होते विद्यमान गृहस्थाश्रमी धनिक कुलवान असता काही कारणाने निजाम सरकारतील त्यांचे उत्पन्न जप्त झाले होते म्हणून ते सुटण्यासाठी प्रयत्न साधन त्रिवर्गांनी बहुत केले मग ते देशपांडे महारुद्र अक्कलकोटासी गेले सत्वर तेव्हा विरूपाक्ष मोदीच्या गृही यतीश्वर प्रसन्नवदन स्थित होते देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पण घातले प्रेम साष्टांग नमन तदा महारुद्ररावाचे हृदगत जाणून अवधूत निरंजन बदले की 4 मनोरा आहेत तेथे जावे म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ बरवे ऐसे आशीर्वचन ऐकून महारुद्ररावे जाणले अंतर्शक्षी सिद्ध पुरुषही ठेवून समर्थांच्या वचनी विश्वास भोजनोत्तर देशपांडे खास बंधुनी श्री दत्त दिगंबर पदास त्वरे करून निघाले हैदराबाद शहरात त्वरेने महारुद्राव गेले योगीश्वर आज्ञे करिता स्वल्प प्रयत्न साधने सहज कार्य जाखले पूर्वी प्रयत्न साधने केली अनेक द्रव्ये खर्चिले परी यशदायक न झालेले कार्य ते साहजिक समर्थांच्या शब्दे त्वरित साधले उत्पन्न मिळाले पूर्वत तेव्हा अक्कलकोटास पातले त्वरित महारुद्राव भक्तिवंत चरणवंदीजी जगद्गुरुचे स्वामी समर्थांचे श्रद्धापूर्वक पूजन करून नैवेद्याधिक समर्पण केजधारुस सुखे जाऊन राहिले हर्षभरित ते तथापि महारुद्ररावांचे चित्ती तळमळ लागली दर्शन प्रीती केव्हा पाहिन श्री गुरुदेव दत्तमूर्ती स्वामी समर्थ जगदीश नंतर अक्कलकोटास येऊन कुलदैवत कुर्णिकांत जनार्दन हे योगीश्वर सत्य आहेत म्हणून लोटांगण नमन घातले योगीश्वराचे आशीर्वचन कल्याणप्रद घेऊन आज्ञा सगळे युक्त आनंद स्वनगरासी गेले सेवित भक्तजनवृंद सद्यशगात नृसिंह मुनींचे देशपांडे गेल्यावर स्वसदनी पुढे त्यास 8-4 दिवसांनी द्रव्याचे हाडे सापडली स्वामी कृपे करून महत लाभ झाला असो पुन्हा महारुद्रराव अक्कलकोटी पातले मंडळीसह सर्व बाळकृष्ण ग्रामजोशी यांचे गृहीदेव दत्त दर्शनार्थ उतरले तेव्हा महारुद्ररावासी ज्वरोद्भव होनी वायू प्रकोपे बिघडली प्रकृती आता देहाची आशा नाही म्हणती लोकचिन्ह पाहुनी नंतर महारुद्राचे ज्येष्ठ पुत्र रघुत्तमराव देसाई पवित्र घाबरे होनी गेले जगतसूत्र धारक समर्थां समीप श्रीमद दत्तात्रेय स्वामी विश्वंभर चरणी करुणी साष्टांग नमस्कार प्रार्थना करती वारंवार जगदुद्धारक प्रभुराया आमचे पिताची घातली घटिका त्यावेळी आमचा प्रपंच लटिका प्राप्त व्हावी कृपारूपांजन गुटिका दयासागरा माय बापा देवा वदती परब्रह्म परंधाम तम पित्यासी होईल त्वरे आराम जाई स्वस्थानी करी काम ऐसे घनश्याम वदती परिसुनी शुभ अमृत भाषण रघुत्तम तीर्थ प्रसाद घेऊन परमत्वरेने विराडी जाऊन घाली मुखात जनकाचे तेव्हा अंगगार पडले तथापि शरीर उष्ण सावध झाले पुनरपी विश्वकुटुंबी योगेश्वर पूर्ण प्रतापी आशीर्वचन शीघ्र फळले 8-4 दिवसात आला शुभ परिचय महारुद्रवाची प्रकृती झाली निरामय गुरु परमेश्वराची कृपा पूर्ण होय तेथे काय विलंब सुखार्थ मग रघुत्तम देसाई करी विनंती अहो नारायणा त्रैलोक्याधिपती उत्तम आरोग्य पिताची प्रकृती झाली तात्काळ आपल्या वचने आता न लागत अर्धघटिका अर्पितो दशसहस्त्र रौप्य मुद्रिका हे परिसुनी आनंद ब्रह्मांड नायक हसू आले विलक्षण अर्पण करणे काय वेगळे आयुष्या हेतून योगीराज हसले सर्व साक्षी सर्वदत्वे उत्तर देती चांगले सर्वांशी सुलभ कळावया आम्हासी न लगे रौप्य मुद्रिका आपल्या घरासी जारे निघ घराचं उकिरड्यात टाकून दे हे ओघ हा दगड तेथे नेऊन ठेवरे दत्तात्रेय स्वामीच्या आज्ञेनुसार हरिश्चंद्रार रघुत्तम देसाई केचकर त्यासी दत्तात्रेय चरण पादुका सत्वर अर्पण केल्या हर्षभरे हरिश्चंद्र रघुत्तमासी पादुका अर्पल्यावरी पूजा नैवेद्य दक्षिणाधिका ब्राह्मण भोजन करून संतुष्ट लोका गेली देशपांडे मंडळी केजेस पुढे त्यांनी सुमुहूर्तावर केजेस आपल्या उकिरड्याच्या जागेवर भव्य विशाल मठमंदिर बांधविला सुंदर रमणीय त्या मठात हरिश्चंद्र केलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका चांगल्या 4 रघुत्तम देसाईस प्राप्त झाल्या समर्थांच्या आज्ञेनुसार त्या प्रासादिक पादुकांची स्थापना 5 आरोनी वैदिक यादिक पंडित नाना सुमूर्ती विधीपूर्वक केली जाण लोककल्याणास्तव प्रेमी भक्तीने पुष्कळ द्रव्य खर्चून देशपांड्यांनी बांधविले उत्तम स्थान चेते वैदिक पुराणिक हरिदास विद्वान येती जाती जनसेवेकरी अक्कलकोटात बुधवार पेठेत आद्य विप्र प्रमुख मठात शलिमान शक्य 1800 पूर्णांत चैत्रकृष्ण चतुर्दशी दिनी श्रीमद दत्तात्रेय स्वामीराजे निरुपादी विदेही निजानंदी घेतली समाधी दर्शन मात्रे हरती व्याधी लादती सर्व सौख्यार्थते असो तदनंतर महारुद्रे गमन केले श्रीगिरी व्यंकटेश दर्शन तेथे दृष्टांत झाल्यावरून तात्काळ आले धीपुरी श्री चरणी मागुनी क्षमा पूजिले त्रयमूर्ती पुरुषोत्तमा त्याकाली महद्गर्तेची सीमा झाली होती प्रज्ञापुरी मर्गशीर्षात श्री दत्त जयंती संबंधी काळजी पडली होती अक्कलकोट संस्थानातून जयंती निश्चित नेमणूक मिळत नसे
1 रुपयात गहू 3 शेर महर गर्तेचा ऐसा माजला बाजार, तेव्हा महारुद्रे साह्य केले थोर, उत्साह समारंभ योग्य झाला. मग कृष्णप्पा झाले निष्काळजी, पुजारी श्रीपाद भट झाले राजी, तेव्हापासून महारुद्ररावजी सर्वत्र घर मंडळी सहित प्रतिवर्षी श्री दत्त जयंतीस येती सप्रेमे उत्साहास दुग्ध दधी घृत मधु शर्करायुक्त पूजेस षोडशोपचारे करीती ते. महारुद्रराव समाधीचे पूजन रुद्राभिषेक करीती जाण, द्विजवैर्य वेदघोष मंत्र पढून उत्तम पूजनोत्सव होत असे. काशी यात्रा करून आल्यानंतर सर्व मंडळी सहित स्वामी केचकर अक्कलकोटास येऊन थोर उत्साह समारंभ करविती. बुधवार पेठेचं मुख्य स्थान, तेथे स्वामी समर्थांचे स्थापित चरण, त्रयमूर्तींचे मुख कमले शोभायमान, त्यांचे दोन्ही बाजूस त्या समाधीवरी भगीरथी घालून देशपांड्यांनी यथाविधी पूजन केले. बहुत ब्राह्मण भोजन दक्षिणा तांबूल अर्पून गेले. असो ऐसे जाता थोडे संवत्सर, पुन्हा मार्ग शीर्षात स्वामी केचकर अक्कलकोटास पातले सहपरिवार दत्त जयंती उत्साहार्थ. तो उत्तम उत्साह झाल्यावरती केचकर स्वामींची बिघडली प्रकृती. मग पुजाऱ्यांनी थोर जनांप्रती विनंती करती येती ते. स्वामी समर्थांच्या चरणाजवळ माझी समाधी करा हो जनप्रांजळ, मी समर्थांचा पूर्ण दास केवळ अनंत जन्मींचा असे हो. शके 1817 साली पौष वैद्य नवमीस प्रातःकाली केचकर स्वामींनी समाधी घेतली. देह विसर्जन करून या सभामंडपाच्या उजव्या बाजूस समर्थांच्या गायीचा जेथे समाधीवास, त्या गौस्थानाच्या शेजारी विदेह निवास झाला केचकर स्वामींचा. केचकरांची समाधी बुधवार पेठेत श्री स्वामीराजांच्या आद्य प्रिय मठात. केचकर स्वामी महद्भाग्यवंत समर्थांच्या चरण कमली रंगले. त्यांचे लहान मनोहर सुंदर समाधीस्थान पुत्रे सत्वर बांधून शिवलिंग सुखकर स्थापिले देशपांड्यांनी. त्या समाधीचे नित्यपूजन करीती नैवेद्य श्रीपादपट समर्पण. समर्थांची पूजा होत असे 2 व तैशीच केचकर स्वामींचीही. ऐशी सुगुर समर्थांची लीला अगम्य तर्क देवादिकाला, भवारणा वितारक सर्वत्र आला. इति 31 समाप्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपामृत या पोथीचे एक अध्याय तुमच्या समोर येत आहेत. तुम्हाला ते आवडत असतील, ही स्वामी भक्ती तुम्हाला जर भावत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि केदार शिंदे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.